वाई हे खूप ऐतिहासिक शहर आहे आणि त्याच कारणाने आपण जात आहोत नाना फडणवीसच्या वाड्यावरती। तर बघूया काय होतंय। वाईच्या गणपतीपासून 10-15 मिनिटाच्या अंतरावरती नाना फडणवीसचा वाडा तुम्हाला बघायला मिळेल। इतिहास आवडीचा विषय असल्यामुळे वाड्याच्या बाहेरूनच आमची एक्साइटमेंट सुरू झाली। वाडा आहे हा पेशव्यांच्या काळातला वाडा आहे। तर आतमध्ये बघूया किती हा सुंदर आहे। तर पे एंड पार्क झालेली आहे कार आणि आता चला आतमध्ये। नानासाहेबांनी हा वाडा 1780 साली बांधला होता, जो आपण आजही पर्यटक म्हणून बघू शकतो। QR कोड स्कॅन करायचा आणि ऑडिओ माध्यमाद्वारे सगळी इन्फॉर्मेशन घ्यायची, अशी ही आधुनिक सोय इथे बनवून ठेवलेली आहे। वाड्यात व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, पण फोटो काढू शकतो। त्यातच आपल्याला त्या काळी खेळले जाणारे खेळ आणि ते कसे खेळले जायचे याबद्दलही माहिती दिली जाते। नाना फडणवीस हे एक राजकारणी होते आणि ते इथेच राहायचे। इथे आपल्याला त्यांचे बेडरूम आणि त्याचा पंखाही बघायला मिळतो। माझ्या सर्वात आवडणारी जागा म्हणजे ही इतकं मोठं सिंक जिथे स्वयंपाक बनवला जायचं, हे बघून मला खूप आश्चर्य वाटले। कधी कधी वाटतं स्वतःचं घर बांधलं तर असंच काहीतरी। त्यांची ही ऑफिसची जागा आणि तिथेच असलेल्या खिडकीतून दिसणारी कृष्णा नदी आणि केलेले हे सुंदर डेकोरेशन, हे बघूनच आमचे मन तर खूपच खुश झाले। वाड्याच्या मागच्या बाजूला आपल्याला तेच एक्झॉटिक लोकेशन दिसते जे बॉलिवूड मध्ये यूज झालंय। आम्ही मित्र लोक पण काही कमी ड्रामेबाज नाही। टेन्शन नका घेऊ, भाड्याची तलवार आहे आणि ती पण लाकडाची। नेहमीप्रमाणे मुलींना म्हटलं तुम्ही झाशीच्या राण्या आहेत, या इन्स्पिरेशनने फोटोग्राफी केली। ह्या विशाल झाडाला मिठी मारून तर खूपच मजा आली। भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये। अंटिल देन फॉलो मी @होडफल मुलगा।